नाही याचा सदरा आहे का सदरा आहे? आणि सदरा आहे का सदरा म्हणायलो? म्हणजे म्हणण्यापुरतं सदरा आहे का सदरा आहे? तुम्हाला कपडे मळालेले धुवायचे म्हणल्यावर ते जे काही पावडर आहे ना, वॉशिंग पावडर काहीतरी, हो कंपन्या अनेक, पावडर पावडर म्हणून पावडर, पण कंपन्या मग ते एका एकाच्या माल विकावा म्हणून ते तुम्हाला काय करते तर त्याची जाहिरात करते, आणि जाहिरातामध्ये भरपूर पैसा खर्चिते. ते तुमच्या हृदयामध्ये काय झालं पाहिजे? हो, ते पोरग येत खराब होऊन येत, काय घाण केले रे, कुछ नाही. ती काय म्हणते असं खुश नाही. 10 रुपये का ते पुडी येते वॉशिंग पावडर, आणलं गेलं का चक आणि पावडर. मग आता त्यावेळेस तुम्हाला ते दाखवित असताना ते सगळा कपडा दिसतो ना, ते कपड्याचे जे दोरे आहेत ना ते 16 एवढं दिसते. कपड्याचे दोरे आहेत ना ह्याच्या आडवे उभे, ते तुम्हाला कसे दिसते? म्हणजे त्याचा फोटो कसा काढते ते? हा हा शब्द म्हणजे मोठं झालं. अरे पण आणि ते जाळ्या जाळ्या दिसतात पुन्हा. काय करतात त्या? म्हणजे मग ते जाळी कशाची म्हणला? नाही तिकडे नाही जाळी, एक एक टप्पा हा दोऱ्याची, बरोबर ना? आणि दोरा कशाचा? पीळ पडला तर दोरा नावाला का दोरा आहे, आणि दोऱ्याची जाळी झाली तर कपडा आहे का सदरा आहे? हा, तुम्ही ब्लाऊज टाकताना कपडा टाकता का ब्लाऊज टाकता? पण म्हणता काय ब्लाऊज शिवायला टाकलं म्हणजे कपड्याचं ब्लाऊज शिवायचं, पण हाय काय तो कपडा, आणि शिवल्यावर कपडाच आहे का सदरा आहे? कार्य झालं ह्याला गळपटी म्हणते. गळपटी का त्या गळपटीला कपडा आहे? हे खिसा आहे म्हणते. खिसा आहे का तो खिशाचा कपडा आहे? हे म्हणजे कप आहे, कप आहे का तो कपडा आहे? आणि कपडा आहे का ते वॉशिंग पावडर धुतल्यावर जाळी जाळी रुपयाने दोरा आहे? आणि दोरा आहे का पिळू उकळल्यावर कापूस आहे? ह्या सगळ्याचं कारण काय? म्हणून आपण सदरा म्हणत असताना कारणाचं बी अज्ञान, आणि सदरा म्हणत असताना त्या कार्याचं बी अज्ञान. माझा ते घालणाराचा सदरा आहे का कपडा द्वारा कापसाचा आहे? आणि ह्यो काय म्हणतो माझा व्यवहार करून का माझं म्हणतो. पण तो आता जसा कपडा पाहायला गेलं तसं ह्या शरीराला सुद्धा आपण माझं म्हणतो. मग हे माईचं का बा सासरचं का आपल्या भावकीचं का हे कपड्यासारखं हाडामासाचं? हाडामासाचं आहे. हाडामासाचा विचार केला की ते रसाच आहे, रसाचा विचार केला की ते रस आला इकडं. मग आपलं नातं कोणाशी? ह्या शरीराशी. ह्या शरीराचं नातं कोणाशी आहे? म्हणणाराशी आहे का त्या पंचमहाभूताचं? हा, देह हा पाचाचा प्रमाण आहे. पुन्हा देह हा पाचाचा अनिला उष्णा काम करून शेकी त्याची त्यास, किंवा आधी ब्रह्मा अंती मशक देह तितका पंचभौतिक. म्हणजे सगळा देह कशाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. माझा आहे का पंचमहाभूताचा? आणि तैसे विचारता निरसले. याच्यातला घट्टपणा पृथ्वीकडे गेला, याच्यातला रक्ताचा पातळपणा पाण्याकडे गेला, रक्त गरम लागायले त्याचं गरमपणा अग्नीकडे गेला, रक्त इकडं तिकडे फिरायले वाऱ्यामुळं, ते फिरणं कशाकडे गेलं आणि कशात फिरायले? म्हणजे मोकळी जागा बाहेर येते का मदत मिळेल? अटॅक कमी यायला
मधात मोकळी जागा नाही, काही अटक येईल. पहिल्याने अटक कमी इतका येत नव्हता. पहिल्याने अटक इतका कमी येत नव्हता. पहिल्याने घाम गळत होता ना, असे इतके चोपडे पदार्थ खायला मिळत नव्हते. भाज्या हे ते जास्त खायचे, नाटक येतच नव्हता. एखाद्या वेळेस कुणाला यायचा. आणि आता तर म्हणजे याचा अर्थ मधात मोकळी जागा आहे का? आपण मोकळी जागा ठेवली नाही, जाम केली. आपणच केली का दुसऱ्याने केली? आपणच केली. अटॅक कुणाला आले? मधात मोकळी जागा कुणाची? मग ती मिसळायची का नाही ती आकाशात? नाही, आकाशात मिसळायची. गंमत आहे त्याला कमी ज्ञानच पाहिजे. अरे जड असणाऱ्या आकाशाला तर आकाशात मिळायची गरज नाही, जड असणाऱ्या पाण्याला तरी पाण्यात मिळायची गरज का हवे काय? आता सांगा बरं, देह आपला एका ते पृथ्वीचा आहे. आता तुम्ही जर एखादी वस्तू जर लग्नाला उसणी आणली तर ते त्याच्या घरी नेऊन द्यावं लागते का आपल्याच घरी ठेवावं लागते? त्याची त्याला द्यावं लागते. त्यालाही बरं वाटतं, आपल्यालाही बरोबर आहे ना. त्याच्याला तशी जेव ती देऊ, खराब करून नाही. कारण दुसऱ्या वेळेस कोणा मागितलं तर तुम्ही जर भांड बरोबर धुवून नाही दिलं तर दुसऱ्या वेळेस ते देत नाही ते. म्हणून आता हे भांड, हे भांड कोणाच आहे? सोळंकेचे का पौळच आहे? पण तिकडं असताना पौळच म्हणत होते आणि इकडे आल्यावर व्यवहारापुरतं बोलायचं. गाडीचं शीट धरल्यावर त्याला माझं म्हणायचं, व्यवहार का माझं. तसं हे शीट कोणाचं? कोणाचं आहे? कोणाचं? पंचमहाभूताला मिळालं. पंचमहाभूता करता का आपल्याला मिळालं? आपल्याला कशामुळं मिळालं? की पुन्हा हे मिळू नये म्हणून मिळालं. का पुन्हा हे मला मिळू नये, हेच मिळू नये का कोणतं? हा, आणि जर समजा भजन करण्याचा जर असला तर मग काय हरकत नाही. येईन मी जन्म यासाठी, म्हणजे कोणासाठी? चांगले भजे पकोड्याचे भजे असं नाही बरं का. जैन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा. हे शरीर पंचमहाभूताचे झालं ना. मग हे माझ आहे का पंचमहाभूताचं? झालं, क्लिअर झालं. आता दुसरी गोष्ट, हे पंचमहाभूताचं अज्ञान असल्यामुळं आपण हाडामासाचं म्हणतो. हाडामासाचं आपल्याला अज्ञान असल्यामुळं आपण याला शरीर म्हणालो. आणि हे आपल्याला अज्ञान असल्यामुळं त्या शरीराला मी म्हणालो. कशाला ताई? कसं मी या म्हणण्यामध्ये कुणाचं अज्ञान? ताई मीच आला. आणि याला शरीर म्हणण्यामध्ये कुणाचं अज्ञान? हाडामासाचं म्हणा किंवा पंचमहाभूत. हो, त्याचे हे का आपले मी आहे का? पुन्हा खरं असलं तर विचार केल्यावर बी याचं निवारण नाही झालं. आणि इथं तर काय होतं? निवारण होतं. आताच पहा ते पंचीकरणात तुम्हाला दृष्टांत आलेलं आहे. काय म्हणून? कोणतं दृष्टांत आलं पंचीकरणात? आहे जवळच आपल्या गाडीचा. गाडी तो अविवेकी म्हणतो, आणि विवेकी म्हणतो गाडी तोंडानेच म्हणायला. मला तर काही गाडी दिसत, गाडीचा घडा वाजत येईल. दहा माणसं म्हणले महाराज म्हणा तर बोलायला हुकायला.
इतकं कळलं नाही का धड 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 गाडी आलेली 100 माणसांनी पाहिली आणि ठेव म्हणायला महाराज गाडी आली. आता ह्याच्यात आपण भाडं नक्की करू आणि पंढरपूरला जाऊ. ही गाडी पंढरपूरला चालली. कोण म्हणायला? अविवेक. विवेक हे म्हणायला मला तर काही गाडी तू तोंडानेच मला गाडी मला दाखव गाडी. आता तुम्हाला काय म्हणू गाडी एवढी मोठी जटा हे ते भगवे कपडे पुन्हा काय म्हणतो मला दाखव गाडी म्हणून. माझा बल्ला ते कुठे हात ठेवीन दाखवायला साठ्यावर ठेवीन त्या पाटल्यावर ठेवीन जवळ जे असन ते संबंध जिथं असन. मागून असला तर मागालच्या भागाने इकडे कडीला असला तर चाकावर ठेवीन. मग ते मला हे चाक आहे गाडी कुठे पाटल्या आहेत दांड्या आहे जू आहे शिवळा आहेत आखरी आहेत आरे आहेत पाटे आहेत. गाडी गाडी कुठे पाठ आहे ना जिथं हात ठेवला ते खून आहे ना. मग ह्या सगळ्याला मिळून काम कल्पना केली. विचाराने गाडी ठरली नाही का दिसायला गाडी नाही तशी ही गाडी ठरती का? लावा तुम्ही कुठे दाखवा शरीर कोणते राहू द्या ते गाडीचं राहू द्या आपल्याला इथे दांगती कोण्या भागावर तुम्ही हात ठेवा अजून कशावर बी हात ठेवा. हे पाय आहेत का ते बी पुन्हा त्याच्यात भेद. हे उजवा पाय घेऊ डावा पाय डोळ्यात बी तसंच कानात बी तसंच गालात बी तसंच पोट पाठ कुठे का त्याच्यावर केली काय कल्पना. विचारिता निरसले प्रपंच जगत आणि पिंड सहज निरसले शब्दाचा अर्थ काय माहितीये का? निरसले म्हणजे आतापर्यंत याला मी माझं म्हणत होतो खरं म्हणत होतो नाही मी म्हणत होतो ते निरसल म्हणजे बेंडाचा निचरा झाला. म्हणजे आता पायामध्ये पूर राहायला तसं याचं काय व्हायला पाहिजे निराश. कवा पण तप करता नाही न चार धाम करता नाही न यज्ञ करता नाही न काहीच नाही. ते त्यांनी केलेलं नाही का हे निरसत नाही. होत ते वाया जात नाही बरं का. चारधाम केलेले वाया जाणार नाही अन्नदान केलेलं वाया जाणार नाही पण देहाला मी म्हणण्याचा जो चुकीचा त्यो जात नाही जावत नाही. ते काय म्हणायचं म्हणा आम्हाला तसं तिकडे जायचंच नाही. फक्त त्याला मी कोण आहे हे कळत नाही. तैसे विचारता असं म्हणजे का तैसे चारी धामाला जाता तैसे विचारता निरसले प्रपंच ताणून नाही. यात्रामध्ये महिनाभर आम्ही जातो तर बेजार होतो. कोणाला सर्दी होती कोणाला पडस होतं तर कोणाचं काही होतं काही ना काहीतरी. आणि इथं सहज निरसले आणि ह्या सगळ्या तत्वामध्ये जे तत्व आहे तत्वात तत्व उरले नाही उरला तो उरला तो विजय खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी. लक्षात आलं ना हे सगळ्या गोष्टी. तर मागच्या श्लोकाचा संदर्भ तसा होता की मी तर सुखी आहे मी तर काळ आहे मी तर गोर आहे म्हणजे देहाने धर्म अध्यास शास्त्रीय भाषेत बोलायचं ना. ह्याचा आपल्यावर आपण काय करून घेतला तसं सर्पाच्या दोरीवर आपण काय केला अध्यास केला. शिपल्यावर रुपयाचा काय केला अध्यास केला. तसं आपल्याला आपण न कळल्यामुळं आपल्यावर याचा काय केला अध्यास केला. म्हणून सुखदुःखादी किंवा
सुंदर कुरूप आदी हे स्थूल सूक्ष्म देहाच्या संबंधाने त्याच्यावर आपलं भरपूर चिंतन झालं. त्याच्यामध्ये प्रगटता असल्यामुळं त्याच्या धर्माला घेऊन आपल्याला ध्यानात न घेऊन त्या धर्मानेच आपण वागतो, त्या धर्मानेच आपण शिकवण देतो, त्या धर्माने संपूर्ण कायदा कानून सगळं याच्यावर जाऊन त्याच्यावर हे गुन्हेगार आहे द्या याला शिक्षा, हे सज्जन आहे द्या यांना हे पारितोषिक, हे कशाला धरून डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, कशाला धरून फेरला धरून. म्हणून इथं तर त्यांनी सांगितलं की हे प्रतीला येणारच, पण हे सगळे धर्म कुणाचे इथं प्रगट असणारा जो आहे त्याचे धर्म नाही. तो त्याचं लक्षण कशात बसतं? ब्रह्मात बसतं. म्हणून मी ब्रह्म म्हणायला काही हरकत नाही. आता इथं पुन्हा काय सांगायले की आपल्याला आपण इथंच वाटतो. आता तुम्हाला घरी वाटत नाही, मी फोनवर बी सांगता कुठे होते पप्पा, आणि मी मंदिरात पाठ ऐकायला गेलतो रे, हो तरी म्हणले तुम्हाला आम्हाला तुम्ही तिकडे दिसणच म्हणून. कुठं म्हणजे तिथं तुम्हाला काय वाटतं? मी माझा काय तिथं हा भाव आहे आणि इथं भाव आहे. कशाच्या संबंधाने? आता इथं या श्लोकामधून आपल्याला मी सत वाटणार सत्यते म्हणून, आपल्याला आपण चित वाटणार ज्ञान मला होतं म्हणून. अग्नीला गरम करून गरम करायचं का नाही? सगळ्याला गरम अग्नीने करायचं, सगळ्याला गरम अग्नीमुळं आहे. आणि अग्नी तसं आपल्याला हे ग्रंथ पाहून ते ग्रंथ पाहून ज्ञानी व्हायचं का नाही? माहिती होईल ग्रंथ पाहिल्यावर का ज्ञान रूप होईल? होत आहे. मग आपलं ज्ञान रूपच आपण आहोत. होईल आपण ज्ञान रूप आहोत हे तर धाडीले आणि विषय ज्ञानी होय. वकील साहेब आले, वकील आणि ती माहिती आहे का ज्ञान आहे? माहिती वेगळी. आम्ही माहितीला ज्ञान म्हणालो. त्याला शेती कशी करायची असं ज्ञान आहे म्हणजे माहिती. त्याला नदीतून पार कसं पडायचं त्याला माहिती आहे. कशाची? पाहुण्याची. नदी पार करायची म्हणजे माहिती कशाची? आणि चांगलं पीक काढायचं म्हणजे माहिती कशाची? शेतीची. कोणाला भांडणं मिटवायची माहिती, कोणाला रोग निवारण करायची माहिती, कोणाला शास्त्र सांगायची नाही म्हणजे आम्हाला तुमच्यासारखं जमतच नाही. मग ही माहिती आहे का? आपण चित म्हणजे ज्ञान. ज्ञान हे आपलं काय प्रगट असो का प्रगट नसो, ज्ञान रूप. आत्मा कसा आहे? ज्ञान रूप आहे. आत्मा कसा आहे? आनंद आहे का? आनंद रूप आहे. आत्मा कसा आहे? सत आहे का सत रूप आहे? महाराजांनी याला आम्हाला सांगताना लय सांगितले, अग्नी गरम नाही, गरम तर आहेच, पण दुसऱ्याला गरम करण्यामध्ये आणि स्वतःला गरम करून घेण्यामध्ये दुसऱ्याची मदत करीत नाही. स्वयंच कसा आहे? हा, पण प्रगटता मात्र उपाधी संबंधाने आहे त्याची, उष्णतेची. एवढा फरक आहे. चला आला लक्षात. मग महाराज म्हणत पहा, अग्नी उष्ण रूप आहे. कसं आहे? पृथ्वी कठीण रूप. कठीण हे तिचं रूप आहे. आपलं फोटो काढलेलं रूप का? बघा ना माझं रूप कसं. आता फोटो काढलेलं रूप आपले का ते शरीराचं आहे आणि कोणाचं वाटतंय? आपलं काय रूप आहे? सत रूप, चित रूप, आनंद रूप आणि एक रूप. आपलं एक रूपच एक आहे. काय हे एक वाटतं तुम्हाला का? हे आकार एक वाटतो का अनेक वाटतो? तुम्ही
तुमचं आपलं सगळ्यांचं एकच काय. आता महाराज म्हणते हे एक नाव त्याला आलं का ते एक आहे. पण त्याला दुसऱ्या भाषेत महाराजांनी सांगितलं आपल्याला की हे संघात आहे. कोणता. हे शरीर म्हणजे एक संघात आहे. शेलू एक सगळ्या वाडाचा संघात आहे आणि त्याला एक खून दिली काय शेलू दोनच अक्षर. पण आता तर काय होणार आहे म्हणून जिल्हे सुद्धा वाढणार आहेत. तालुके सुद्धा गेले गेले त्याच्यात आमदार वाढवायचे. हो हे झालं पाहिजे सगळे सोयला संख्या वाढली ती म्हणजे सांभाळायला माणसं पाहिजे. एकाला ती झापण ते घरात जास्त काम म्हणल्यावर हाताखाली कोणीतरी एकलीने गौरव करा. पहिले 4 माणसं होते पण आता 12 झाली तरी ते एकच. जागा नाही वाढली होय. तालुका जमिनीने वाढा का संख्येने वाढा. संख्ये सांभाळायला त्याला जाऊ द्या. पण शेलू एक आहे का एकत्र आहे. तसं शरीर एक आहे का एकत्र आहे. आणि त्या शरीराला जाणणारा मी एक आहे का एकत्र आहे. हा जे लावायचं बघ त्याला काय लावायचं च लावायचं एकच. एक हरे आत्मा जीव शिव समा वायातू दुर्गमा न झाली म्हणा. हा न घाली म्हणा. एक इथंच एक नाही ती मोठी उपाधी लागलेलं चैतन्य आणि लहान उपाधी लागलेलं चैतन्य आणि ती उपाधी खोटी आणि त्यातलं चैतन्य उपाधी भेदाने आणि का स्वरूपाने असं आपल्याला आपण निहाळायचं बरं का. आपल्याला चेहरा निहाळायची चांगली माहिती झाली. घंटा घंटा तिथून हालत नाही. एक जागा नाही चुकली पाहिजे. हव्या खाली काळ आलं का यायचं पैसे झुड्या पडायल्यात का कोरडं फट दिसायले. आता काय लावल्यावर पण चोपडं होईल कशाकडे बघून. तसं आता आपल्याला ह्या ग्रंथरूपी आजच्याकडे बघून काय करा निहाळा. म्हणून आपल्याला थोडक्यात ह्या श्लोकामधून एक त्याला मुद्दा सांगायचा. मागच्या श्लोकात निर्लेप सांगितलं आणि ह्या श्लोकामध्ये एक मुद्दा सांगितलं की ज्याला त्याला मी आहे असं वाटतं, सतत आहे असं वाटतं, मला कळत आहे असं वाटतं. पण एवढं आमदार केवढे एवढे. या आमदार म्हणले की यायला वाटतं मला धागा मारले. आता आम्हाला भाऊ म्हणले की मलाच असं दुसऱ्याला कुणाला. आबा म्हणले की कोणाला कोण आबा म्हणतात, कोणाला बापू म्हणतात, कोणाला काका नाना म्हणते, कोणाला काका म्हणते. हे उपनाव तुमच्या खेड्याने तर लय असते. एक माणूस बिगर टोपांचं नाव नाही. 4 नाव शहरामध्ये आडनावान परिचित आणि खेड्याने आबा नाना काका लहाने काका मोठे का असं दादा आप्पा. पण आपण तर असे आपल्याला आपण इतकेशे वाटणं बोली हे कशामुळं वाटतं. जसं मी सुखी दुखी काळा गोरा कशामुळं वाटतं त्या संघातामुळे. तसं आपल्याला मिळालेली उपाधी सर्व ध्यानात घ्या बरं का. आपल्याला मिळालेली उपाधी सर्वत्र नाही का आपलं वास्तविक स्वरूप सर्वत्र नाही. उपाधी सर्वत्र पण आता कोण्या युक्तीने हे लक्ष्मण घरकवी अद्वैत मकरंद मध्ये ह्या श्लोकामध्ये कोण्या युक्तीने मी सर्वत्र व्यापक आहे हे इथं सांगतो. बघू आता आपण काय म्हणाले ते. आभास रूपस्य ईश्वस्य भानम भासविदेन विना हे श्लोक आहे. 6वा श्लोक आहे. जड रूप विश्वाचे भान. त्या श्लोकाचा अन्वयाचा अर्थ आहे जड रूप भावार्थ जड रूप विश्वाचे भान
प्रकाश रूप आत्म्याच्या सान्निध्याशिवाय केव्हाही होणे शक्य नाही. गारठण असलेलं पाणी, आम्हाला तर सवय गरम पाण्याची. पाणी तर कसं आहे, मग काय करायचं? गरम करायचं का नाही? कशाने? लाकडाने, अग्नीने. लाकूड, गॅस आणि कोळसा हे अग्नी प्रगट होण्याचं माध्यम आहे. कोण्यातरी साधनाने पाण्याला काय करायचं? केलेलं पाणी गरम का स्वयं पाणी गरम? हा, तस केव्हाही पाणी कसं आहे, तसं केव्हाही शरीर कसं आहे, जडच आहे. केव्हाही शरीर कसं आहे, स्वभावाने बदलणारच आहे. शरीराने जडच आहे आणि स्वभावाने बदलणारच आहे. कोण? आणि केव्हाही आपण कसे आहोत, बदलणारच आहे, जडच आहे. हा, म्हणजे केव्हाही सूर्याचं किरण केव्हाही प्रकाशमानच आहे. कशामुळं? कोणाचं आहे ते? तसं केव्हाही शरीर कसं आहे, कशामुळं? हे ज्याचं झालं. आणि आपण काम चेतनाचं, आपल्याला आपण ज्याचे आहोत त्याच्यात प्रगट नाही. आपण ज्याच्यात आहोत ना त्याच्यात प्रगट नाही. आता किरण कोणाचं आहे? पण सूर्यात नाही किरण. सूर्यात किरण नाही, सूर्याच आहे. सूर्य जर प्रकाशमान असला तर सूर्यावर किरण पडतंय का? जे अप्रकाशी पदार्थ आहे त्याच्यावर किरण पडतं. साधे पत्र हे ते आपल्याला सगळ्याला दिसायले, पंखे दिसायले लावलेले, मंदिर दिसायले. हे प्रकाशात दिसायला डोळ्यानी का ते कशाने? प्रकाशाने. त्या सूर्याच्या प्रकाशात ते काय होईल, दिसायले. म्हणजे सूर्यप्रकाश माने त्याचा पडलेला प्रकाश सुद्धा. तसं हे बाकीचं सगळं अप्रकाशित जड आहे. एकच चैतन्य आत्मा कसा आहे? प्रकाशमान चैतन्य. लक्षात आलं ना? जडरूप विश्वाचे, विश्व म्हणजे जगत घ्यायचा. विश्व म्हणजे काय? पंचीकरणात आलेले आहे. काय त्याला लय दिलेले त्यांनी? कोणता विषय आलेला आहे पंचीकरणात एका ठिकाणी? हे संपूर्ण विश्वामध्ये 5 अंश आहेत. किती येत? कोणते कोणते? म्हणतात बापू सारखंच काम झालं. आहे ते आहे आपल्याकडं, पण कधी त्याला हातच लागला नाही म्हणून त्याच्यावर थोडा काय पडल्यासारखं. आगाव कोणते 5 अंश? आस्ती, घाती, प्रिय, आयशे पदे, हरण. नाथ महाराजांनी वर्णन केलं. आष्टी म्हणजे आहे, भाती म्हणजे ज्ञान, आणि प्रिय म्हणजे आनंद. बरोबर आहे? आणि पुन्हा 2 कोणते आहेत? नाव आणि माय. मायेचे 2 येते आणि चैतन्याचे हे 3 येते. अस्थि, भाती, प्रिय हे चैतन्याच्या खात्यात घालायचं, आत्म्याच्या घालायचं, आपल्या घालायचं. आणि नाम आणि रूप कोणाकडे घालायचं? आता ह्या दोन्ही मध्ये पुन्हा हे झाले 5. असं उपनिषदामध्ये 5 अंशाने हे संपूर्ण हे जगत किती असू द्या, पण प्रकार किती? कोणते? अस्थि, भाती, प्रिय. हा, नाम आणि जमलं ना? आता त्याच्यामध्ये पुन्हा अव्यभिचारी आणि व्यभिचारी. म्हणजे व्यभिचारी म्हणजे वेगळे वेगळ्या रूपाने, आणि अव्यभिचारी म्हणजे एक रूपाने निष्ठ असणं त्याला अव्यभिचार म्हणतात. आणि एका ठिकाणी निष्ठ न होताना दुसरीकडे कुणीकडे बी असणं त्याला काय म्हणते? अरे नाती कशाला नाही व्यभिचारी. लक्षात ना? तसं इथं व्यभिचार कशात व्हायला? त्या ग्रंथात नाही बरं का, पंचीकरणात.
म्हणून तुम्ही पंचीकरण ग्रंथ असा त्याला समजू नका. आपल्या अनुभवाचं लिखाण म्हणजेच पंचीकरण. त्यामुळे पंचीकरण पाहिलेच नाही, रोजच पंचीकरण. कसं आता याच्यामध्ये आपले जास्त हे करायचं, पांगवायचं नाही आपल्याला, थोडक्यातच आपलं पोट भरलं पाहिजे. हा, आता ह्या सगळ्यामध्ये व्यभिचार आता इथं अनुभवाला येतो का? सांगा बरं तुम्ही. समजायला पाहिजे बरं का, सगळ्यांनी संघ चालायला पाहिजे. नाही संघ चाललं तर मागच्याला पुढचं काय चाललं हे कळत नसतं. आणि संघ असल्यावर तर आता इथं इतक्या अनुभवच आहे, पण त्याला काही ग्रंथच पाहावं लागत नाही असं नाही. पण ग्रंथामध्ये कायदेशीर त्याची काय कलमा आहेत, कलमा. तर आता इथं व्यभिचार कशामध्ये अनुभवाला यायला सांगा बघू. त्या पाचापैकी किती मध्ये व्यभिचार? व्यभिचार म्हणजे वेगळं वेगळं बरं का, पुन्हा सोप्या भाषा. कसं भेंड्यासारखं मुठभर काय म्हणते, हातभर दाढी, मी मुठभर असं काय म्हणते, असं काय म्हणत सांगा काय ती भेंडी. तसं अभिजात म्हणजे वेगळं वेगळं. आता ह्या पाचामध्ये वेगळेपणा कशात आणि वेगळेपणा कशात नाही, एवढंच घ्यायचं. नाम आता तुमचं नाव हाका मारायचं काय? मला ते नाव अजून माहित नाही. अंबादास. आता अंबादास ते पोराचं बी नाव आहे म्हणजे तुम्ही दोन्ही एक आहेत का? तुमची लक्ष्मी त्या अंबादासचं नाव घेईन का ह्या अंबादासचं नाव? म्हणजे काय झालं त्याच्यात? अंबादास यायचं नाव अच्युत, यायचं नाव बल्लाळ आडनाव. नाव मला माहित नाही बरं. आता ऐकू दोघांचं काही ते काही त्याचं काही अडचण पडली नाही ना, नाव विचारायची. बल्लाळ तर बल्लाळ सर्व. मग आता तुमचं नाव तिकडे नाही, आडनाव बी नाही, हाका मारायचं बी नाव नाही, आणि शरीराचा ठेवण बी सारखी नाही, नाते बी सारखे नाही, सासर वाड्या बी सारखे नाही. सगळ्यात काय काय म्हणायचं त्याला? व्यभिचार. एक नाही. आणि इथं ज्याला कळत, तुम्ही एकच येत. तुम्ही किती येत? तुम्ही किती? तुम्हाला कळत का? तुम्हाला कळत? तुम्हाला कशात कळत? म्हणा. तुम्हाला कशात कळत? तुम्ही कधी मध्ये आवडत का? सतत आवडत तुम्हाला? तुम्ही स्वतः अनुभव, तुम्ही सततच आवडत का कधी मध्ये? असे घरची मंडळी सतत झाली हो, पण सतत आवडती का काम पडल्यावरच आवडत? यायचं काम असलं ना तर हे तिच्या पुढे पुढे करते. दोघांचं असं नाते बरं का. आणि तिचं तुमच्याकडून काही पैसे घ्यायचे असले ना तर ती मस्त तुम्हाला गोड बोलते. काय पाहिजे रे घे, आपल्याला कमी समजले का? ते काय मला माहिती लागतं, पण असं आहे ते. म्हणजे आता मला सांगा तुम्ही, हे कधी मध्ये सतत आहे असं कधी मध्ये, आणि मी सतत आहे, सतत मला ज्ञान आहे, म्हणून सगळ्यातला एक आहे. आणि सगळ्यामध्ये अनेक वाटते ते उपाधी संबंध, ते खोट आहे. पण सगळ्यातला सर्व घटी देहा सूर्यप्रकाशक अव्यय विचार पण कशात आहे? नाही, अव्यय विचार पण आणि व्यभिचारपणा म्हणजे पिंडात असो, पिंड देह स्थिती हरिविने सारा. म्हणून इथं भेद प्रतीला यायला ते उपाधी करत आहे. पण आता मी सर्वत्र व्यापक ते पणयुक्तीने इथे ध्यानात घ्यायचं ह्या श्लोकामध्ये. असं मस्त समजा. आत्म्याच्या सन्निधाशिवाय केव्हाही होणे शक्य नाही, म्हणून मी ज्ञानरूप असून इथे युक्ती दिली नाही.
युक्ती त्या आत्ममुनीने त्या श्लोकाचं भाषांतर केलं ना, तर मग ते भाषांतर करताना मी सर्वगत कसा आहे मग त्याने ती युक्ती वापरली. कशा? त्या श्लोकाचं जी टीका आहे ना, टीका म्हणजे भाषांतर. जसं ज्ञानेश्वर टीका कोणाची आहे? गीतेवर. मग त्याने त्या श्लोकाचं तितकं सांगितलं का त्याचा विस्तार केला युक्तीने? सिद्धांत बी सांगितला आणि युक्तीने. तसं यांनी काय केलं, ज्ञानेश्वरी सारखं संस्कृत भाषेमध्ये टीका केलेली. काय म्हणजे? आभा स्वरूप आभारूपस्य चिद्रूपस्य. आभा, आभा म्हणजे ज्ञान, हा म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान. तसे काय म्हणते? आभा रूपस्य चिद्रूपस्य. म्हणजे कसं आहे? चित स्वरूप आहे. आणि जडस्य जे आहे ते ईश्व आहे. विश्व कसं आहे? जड आहे. आणि चैतन्य कसं आहे? चैतन्य. आत्मा कसा आहे? हा, ते केले. आता आपण त्याचा थोडक्यात आता बघा, खूप सुंदर ती टीका बी चांगली आहे. संस्कृत आपल्याला कळायला पाहिजे. हाय वेळ तर हाय वेळ बी हाय योग बी. आता घ्या समजून. नाही हाय चांगले पण आम्हाला वेळ नाही, हो मग नका घेऊ. पण आपल्याला वेळ बी योग बी चांगला आहे की त्या निमित्ताने आपण इथं मुलाला शिकवायला गेले त्यानिमित्त आपले हे ऐकायला भेटू. निमित्त कोणतं का असं, पण काम आपल्याला चांगलं हातात आलेलं. योग चांगला आहे. यायचा झाला, बरेच जण आले. भा, आता बरं का, भा शब्दाचा अर्थ भा म्हणजे प्रकाश है ना. भामी आलं ना, भागवतीत आलं ना, अहम अस्मी सदा. हा, सदा भामी म्हणजे पोरीचं नाव नाही बरं का. कोणा तिकडे जाता आपल्याला तिकडे जायची लय सवय. भामती तिचं नाव तुलेलं आहे भामती त्या ह्यानी. हो, उदाहरण त्यांनी काय केलं ते त्या बायकोचंच नाव दिलं त्याला, भामती निबंध. हो, त्याची विवेच कथा आहे, मग नंतर बोलू. हो ना, लांब आहे तिकडे. भा म्हणजे प्रकाश आणि आभा म्हणजे अप्रकाश. आभा म्हणजे जसं ज्ञान आणि त्या ज्ञानाला लावलं की अज्ञान आणि ज्ञान म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान. भा म्हणजे प्रकाश आणि आभा म्हणजे अप्रकाश. आणि अप्रकाश म्हणजे जडरूप विश्व व त्याचे भान. आता समजा हे मोबाईल आहे, हे जड आहे. ते म्हणतो का मला इथे ठेवलं, माझ्या खिशात होतो, मला आता इथं बाजूला ठेवलं असं म्हणतं का? म्हणजे त्याला काय नाही त्याचं ते झालं का नाही, ते ऐकायला मिळालं का नाही, चालू आहे का बंद आहे, हे कुणाला ज्ञान आहे? मोबाईलला का आपल्याला आहे? तसं इथं काय म्हणाले ते जडरूप विश्व व त्याचे भान प्रकाशरूप आत्मचैतन्याच्या संबंधाशिवाय घडणे केव्हाही संभवत नाही. जसं पाणी म्हणजे गार आहे आणि आता ते मला गरम करायचं, मग कशाने गरम होईल? किंवा आधी गरम करून ठेवलेलं आहे, कशाने ठेवलेलं आहे? अरे पाणी तापलेलं आहे का? हो घ्या बरं आंघोळ करून. पाणी तापलेलं आहे का? नाही आता करते बसावर थोडं. कशाने केलं? आणि आधी करून ठेवलं कशाने? म्हणजे केव्हाही पाणी गरम. आणि झालं गरम तर संबंध कोणाचा आला? तसा अंतकरण असो, इंद्रिय असो, प्राण असो, शरीर असो किंवा पूर्ण ब्रह्मांड असो, ते पंचमहाभूतापासून झालेलं असल्यामुळं, 3 गुणापासून झालेले असल्यामुळं ते केव्हा बी कसे येतं. आणि ते 3 गुण त्या मायापासून झाले असल्यामुळं माया सुद्धा कशी आहे? जडच आहे. मग त्या जडाचे काय झाले? सगळी खानदान. आता परमात्मा चैतन्य रूप असल्यामुळं आणि त्याचंच प्रतिबिंब अंतकरणात असल्यामुळं मग त्या अंतकरणाचं प्रतिबिंब सुद्धा कसं आहे? चैतन्य रूपच. आणि त्याचं नातं कुणाशी? असं लक्षात घ्यायचं बरं का.
चैतन्य रूप प्रत्यगात्मा जो मी, त्या माझ्याकडूनच सर्व प्रपंचाचा भासकत्व असल्यामुळे मी सर्व व्यापी आहे. आता मग ते जवळचा असो तर लांबचा असो, ते कशाने भासकत्व व्हायले? आपल्या भासाने ते भासकत्व व्हायला का ते स्वयं आहे असल्यामुळे. हा, चैतन्य रूप प्रत्येगात्मा जो मी, त्या माझ्याकडून सर्व प्रपंचाचा भासकत्व असल्यामुळे मी सर्व व्यापी आहे. कारण आता त्याचं कारण सांगतो बरं का. कारण अनंत योजने दूर असणारी, कारण अनंत योजने दूर असणारी चंद्र सूर्यादी मंडळे, त्याहून अतिशय दूर असणारी ध्रुवादी नक्षत्रे गत्यागमत्म्याकडूनच भासली जातात. सूर्य, चंद्र, ध्रुव आणि नक्षत्रे ही तर स्वतः जड रूपाने जड आहेत, म्हणून त्यांना स्वतःचे भान असणे संभवनीय नाही. अर्थात स्वप्रकाश चैतन्य रूप आत्म्याच्या संबंधानेच त्यांचे भान होते असे म्हटले पाहिजे. आता ध्रुव, आता पृथ्वी जशी जड आहे ना, पण पृथ्वीचा सुद्धा प्रकाश संध्याकाळी पडतो दुसऱ्या ग्रहावर. कशावर? ही पृथ्वी आहे ना, ही चमकती का नाही, पण रातचं ही दुसऱ्या ग्रहावर हिचा प्रकाश पडतो. ते कोणा संबंधाने? हा, आता हे शिकलेले म्हणून. कारण जसा आपल्यावर सूर्यप्रकाश पडतो ना, पण आपल्याला सूर्यप्रकाश चमकलेला वाटतो का पृथ्वी पुन्हा चमकलीच वाटते? आता कधी कधी तुम्ही घरामध्ये भिंतीवर अंधार असतो, मग त्याच्यावर तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी मारा. कशावर? हा, किंवा गोल असं काहीतरी त्या ह्याच्यातून झरोक्यातून प्रकाश येऊ द्या. मग त्या भिंतीवर पडला ना तर तितका भाग चमकतो जास्त, पण त्या चमकण्याची दुसऱ्या भिंतीवर पडत. त्याला घरी प्रयोग करून पहा ना. आणि मग त्या दुसऱ्या भिंती सुद्धा तुम्हाला काय होत्या? कोणाच्या प्रकाशाने? सूर्याचे नाही. त्या सूर्याचं किरण त्या भोकडावाट येऊन भिंतीवर पडलं ना तर तितकं चमकत, पण त्याच्या बाजूची सुद्धा भिंत तुम्हाला कोणाच्या प्रकाशात? त्या आभाच्या. पण त्या आभाचा प्रकाश आहे का तो सूर्याचा प्रकाश आहे? ना तो कोणाचा? लक्षात आलं ना? तुम्ही घरात प्रयोग करून पहा ना. तसं इथं आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा प्रकाश आहे, आणि त्या अंतःकरणातल्या प्रकाशाने मग जगत काय व्हायले? माझं त्या अंतःकरणात पडलेल्या प्रकाशाचं नातं जगताशी आहे का त्या सूर्याशी? तसं आपलं अंतःकरणामध्ये प्रगटता आहे ती आपल्या नात्या गोत्याशी हे का त्या सूर्यरूपी परमात्म्याशी? तर इथं काय सांगायचं की तुम्हाला सूर्य दिसला कशाने? डोळे. आपल्याला कानाने आवाज आला ते हाका मारायला कोण येतं? कशाने? कान. मग तिथलं शेतातलं झाड दिसलं तुम्हाला कशाने? डोळे. दिसलं का कळलं बी? मग अंतःकरणाची वृत्ती त्या झाडापर्यंत गेली. लक्षात आलं? पण ती वृत्ती त्या झाडाच्या आकारासारखी झाल्यावर तुम्हाला झाड बी कळालं, आणि ते डोळ्याने दिसलं उजाडत म्हणून उजाड बी कळाला. मग त्या झाडावर उजाड नाही का? कोणाचा? झालं ना, सूर्यानेच व्याप्त झाली ना. बरं, वरती तदाकार झाली. मग ती वरती तदाकार झाल्यावर त्या झाडापाशी आपली वरती गेली का नाही? अंतःकरणाची वृत्ती कशाच्या द्वारे? डोळ्याच्या द्वारे, प्राणाच्या साह्याने. मग ती वरती तदाकार झाली ना, आणि मग ती निश्चित तदाकार झाली का ते झाड बी कळालं. त्या झाडाखाली माणूस बसला ते बी कळालं. कशात कळालं?
मग आता झाड आहे जड, प्रकाश आहे जड, आणि ती तदाकार झालेली वरती सुद्धा. पण झाड जड आहे ते तमोगुणाचं आहे. त्याच्यावर पडलेला प्रकाश तो सूर्याचा आहे, आणि तदाकार झालेली वरती कुणाची? अंतकरण. अंतकरणाची म्हणलं सत्वगुणाची का रजोगुणाची? तिला जायला ताकद लागली कुणाची? रजोगुणाची. प्राण म्हणजे रजोगुण. आणि तदाकार झालेली वरती सत्वगुणाची, आणि त्याच्यामध्ये प्रकट असणार ज्ञान. मग आता गंमत अशी, तित्रोक वृत्ती गेली, तित्रोक प्राण गेले, तित्रोक त्यो पाहणारा बी गेला. आता त्यो तिथं गेला का त्यो सगळीकडेच आहे, पण प्रगटता कुठे? म्हणून तुम्हाला ध्रुव, शनी, मंगळ जे दिसायला तितके लांब ते, म्हणजे याचा अर्थ तुमची तिथं व्याप्त आहे. आता जिथं अंतकरण नाही तिथं त्यो नाही का, तिथं त्याचं ज्ञान नाही, प्रगट. असं या ठिकाणी ह्या श्लोकातून त्या लक्ष्मणधर कवीला समजून सांगायचं की आपल्याला विचाराने, अनुभवाने असं वाटलं की मी सर्वत्रच आहे. सर्वत्र नाही, सर्वच आहे. म्हणून सर्वत्र सर्वगत शब्द आले. काय सांगा, तुमचं काय वर्णन आहे राव. आणि आम्हाला आमचं वर्णन कशाने करावं वाटतं? हा, लक्ष्म्या कशा मांडल्या? काय लक्ष्म्या मांडल्या बाबा, थटवले ताई. कसं वाटतं? त्या आमच्या पोराला नाद होती, लक्ष्मीपाशी ते देखावा करायचा, आणि त्याच्यामध्ये एक महिना घालतोय, काम बुडवतोय, 2-4 हजार रुपये त्याच्यात. 2-4 हजारांनी परवडत नाही ते. हे चिटकपट्टी आणत, कुठं काही आण, कुठं काही आण, आणि राहतो करीत राहतो. आनंद कोणता? यांनी म्हणावं काय खरं कृष्ण काय ते, हा खाल डिप्रेशन झालं. काय ते दत्तात्रयाचा जन्म, ते झाड, ते ऋषी, ते बाई अनुसयान, काय असं मस्त दाखवलं ते चित्रीकरण करून पुन्हा. हा, तर याला कसं वाटतं? म्हणजे याला ते 2-4 हजार रुपये गेलेले, त्याला काही वाटत नाही. ते हा मस्त आनंद झाला. कोणाचा आनंद भेटला? कोणाला भेटला? पण कशामुळे भेटला? आता तसं इथं आपल्याला कोणताही आनंद आपलं स्वरूप होते, असा आपल्या आनंदात मग्न राहायचं. मग ते देखाव हो असं ते सांगतात. आता आपण राहिलेला विषय पुन्हा मजा आहे, आपलीच मजा आपणच घ्यायची का दुसऱ्याची मजा दुसऱ्याने घ्यायची? हा, आता सगळीच मजा आपलीच आहे, पण असं कळलं नाही ना, म्हणून ते पुन्हा मजा करावं वाटते. कोणची? अज्ञानी जीवाचं सुखी होण्याचं कसा लागला ना, त्याला तसं केल्याशिवाय. आता तसं नाही झाल्यावर आपण आनंद रूप नाही का व्यवहार नाही, आणि असं नाही कळायला त्याला काय वाटतं व्यवहार झाला तर हो, ती बोलली बरं तरच मग मला बरं वाटतं, नाही तर मग तिकडे जावं वाटतं. कुठं? ते कुठं जायचं ते तिकडं. आता बघू त्याचा थोडक्यामध्ये ही युक्ती वापरली त्यांनी. कोणची वापरली? चंद्र सूर्याची कितीतरी लांब आहे ते, तरी पण आपली वरती तिथं वरती गेली. म्हणजे वरतीच असणार प्रगटपणा सुद्धा गेल्यासारखा वाटला का पहिलाच आहे? चैतन्य सर्वत्रच आहे, पण प्रगटता म्हणून तितकंच आपल्याला काय झालं, जसं फॉक्सिंग गेली ना, तर मग बाकीच्या इकडे झाडं झुडपं जमीन नसती का दिसत नाही, आणि त्या फॉक्सिंगच्या माध्यमातून जितरोक ती बॅटरी गेली तितरोक आपल्याला दिसतंय. तसं वरती जितरोक गेली तेवढं कळतंय, पण आपलं स्वरूप सगळीकडेच कसं आहे, व्यापक आहे. असं मस्त सुंदर याने. आणि पुन्हा शास्त्रातलं श्रुतीतलं प्रमाण घेऊन
नुसत्या गप्पा नाही बरं का, त्याला माध्यम करून सुद्धा हे आपल्याला सांगतात. कुंडलिका वरदे आता विश्वात्मके देवी देवी वाजयन्ते दोषाय दोषोन्मति द्यावे प्रसायन ये खाती गणपती सांगोला परस्परे करो मैत्रिवांचे धर्म सूर्य पाहो वर्षते सकल मंगल ईश्वर शांती माने अनावर्त भूमंडली भेटतो मला कल्पतरूंचे आरो हे सर्वा हे सदा सज्जन सोये होतो सर्व हा होईल दान पसावो हे झाला ज्ञानदेव हे वरे ज्ञानदेव पुंडलिका वरदे हरिठ श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म शिवराज बाबासाहेब जय हरी. रामकृष्ण हरी. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी. जय हरी. कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम. ओम कृष्ण हरे राम.